हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. थोडंसं घाईमध्येच मी हर टाईम घाईमध्येच व्लॉग चालू करते. बट आता आम्ही बाहेर चाललेलो आहे कॅफेमध्ये. खूप दिवस झाले मी कॅफेला नव्हती गेली, तर मला असं कॅफेमध्ये नाही गेलं तर कसं तरीच होतं बॉडीमध्ये. सो मी विवेकला रिक्वेस्ट केली की प्लीज चल आपण कॅफेमध्ये जाऊया. तर लेट यामुळे झालं, लवकर निघणार होतो आम्ही. बट आमचं रिच्युअल आहे की आम्ही कुठेही जायच्या आधी कलेश करतो, थोडेसे झगडे करतो, थोडं राग भरून बसतो. विवेक मला मनवतो येऊन मग विवेक मला येऊन मनवतो, मग आम्ही जातो. सो ते रिच्युअल आम्ही कंप्लीट केलेलं आहे. जेवलो, दुपारी जेवलो. सो ते रिच्युअल आम्ही कंप्लीट केलं, आमची रसम. थोडंसं कलेश करून, थोडं रागा भरून. मग विवेकने मला मनवलं, मग मी त्याला मनवलं, मग सॉरी एकमेकांना बोललं. दिस फायनली आम्ही चाललो आता. सो दिस इज माय लुक गाईज. मी मस्त क्यूटचा ड्रेस घातलेला आहे. मी पकड हा. सो दिस इज माय लुक. मला थोडं व्हिडिओ फोटोशूट पण करायचं आहे. सो त्यासाठी मी रेडी झालेली, थोडंसं ट्रेडिशनल टाइप्स. लेट्स सी अभी. चलो लेट्स गो गाईज. थोडंसं ऊन पण खाली येत आहे आता. हा चल चल चल. दिस इज माय लुक गाईज. पूर्ण मॅचिंग घातलेलं आहे, ओढणी, ड्रेस वगैरे एव्हरीथिंग इज मॅचिंग. चलो लेट्स गो गाईज. वी आर लेट बट आम्हाला खूप सिग्नल्स भेटत आहे. आज माझ्या नशिबात नाही आहे टू मच ट्रॅफिक गाईज. मुंबई आणि ट्रॅफिक नाही आहे असं होऊच शकत नाही. गाईज दिस इज द कॅफे आय एम टॉकिंग अबाउट. या कॅफेमध्ये जाणार आहे आम्ही. नॉस्टेल्जिया सारखंच थोडी वाईब आहे या कॅफेची. बाकी विवेक तिकडे गाडी पार्क करतोय. लेट्स सी अभी. दिस इज हाऊ द कॅफे लुक्स गाईज. चिकन बार्बिक्यू सैंडविच. घे मग. वी आर डूइंग अ फोटोशूट हमारा. पूर्ण ऊन गेलेलं आहे गाईज फोटोशूट करून. दिस इज वॉट वी ऑर्डर्ड गाईज. विवेक बोलतो ह्याच्यापेक्षा चांगलं आपण बाहेर सँडविच खाल्लं असतं. आणि सर्विस पण या कॅफेची खूप बेकार आहे. आय गेस मी जाताना त्यांना बोलेल की रिली बॅड सर्विस गाईज. दे आर टू रूड. बट लेट्स सी. नको बोलू. वो बता रहा था about grains and डोंट कम टू दिस कॅफे. खूप बेकार कॅफे आहे. लाईक फूडची टेस्ट ओव्हर प्राईज्ड आहे आणि फूडची टेस्ट पण चांगली नाही आहे. लाईक व्हॉट द फक दिस सँडविचेस. व्हॉट द फक दिस सँडविच. चिकन टोस्ट 20 रुपयाला खाऊन घेईल मी बाहेर ही सँडविच. बट ठीक आहे. काय जानोगे नाही तो मानोगे कैसे. या केकपेक्षा जेडेनचा केक आमचा जास्त टेस्टी असतो. बट ठीक आहे. पॅक करून घेऊया का. हे खाऊंगा ना पॅक कर. या कॅफेची वाईब काही अशी दिसते गाईज. कॅफे बाहेरून दिसायला खूप कूल आहे बट आतून पण ठीकठाकच आहे. ओल्ड टाईप रेट्रो टाईप वाईब्स आहे कॅफे. बट कॅफेचं फूड थोडं घटिया आहे. लाईक नॉट दॅट ग्रेट फूड. आणि पहिल्यांदा कॅफेला जाऊन मी रिग्रेट करते आणि मला असं वाटतं की वेस्ट ऑफ मनी. लाईक 400 रुपये आपले वेस्ट गेले. काहीच चांगलं नाही. सँडविच तर ब्रो मला वाटतं काहीतरी ठीक सँडविच देणार, तर सँडविच वॉज नॉट गुड. चीज केक पण मी जेडेनचा चीज केक याच्यापेक्षा लय टेस्टी असतो. बट ठीक आहे बी. जाणार नाही तर माहितीच नाही पडणार ना की कॅफे फालतू होता. गाईज वी आर ॲट द लिंक रोड बिकॉज विवेकला टी शर्ट घ्यायचे आहेत. तर मी थॉट की जाऊन बघूया तिकडे टी शर्ट भेटणार की नाही. आणि इकडे खूप गर्दी आहे. कपडे डबल एक्सेल ही दूँ ना. गाइज विवेकची हुडी घेऊन झालेली आहे. अँड अभी वी आर गोइंग टू ईट फिश पाव, मच्छी पाव, जो मला खूप आवडतो. मला काय सगळ्या आमच्या घरच्यांना तो फिश पाव खूप आवडतो.
आणि खूप फेमस पण आहे ते. जय जवान नाव आहे ना विवेक, जय जवान तिकडे. तर आल शो यू तिकडचं काय सीन आहे. तिकडे खूप गर्दी असते, लाईन पण लावावी लागते, बट लेट्स सी अभी. हेअर वी आर ॲट जय जवान. हे लिंक रोडकडे पण आहे आणि तिथे फक्त उभं राहून खाण्याचीच व्यवस्था आहे. इथे आपण बसून सुद्धा खाऊ शकतो, 2 साईड आहेत. लवकर आलो आम्ही 7, 7:30ला, म्हणून आम्हाला मे बी वेट नाही करावं लागेल ना. इकडे खूप लाईन लागलेली असते जाण्यासाठी आणि बुक करावं लागतं मे बी आधी बसायला इथे. सो इथे आता आम्ही बसलेलो आहे आणि तुम्हाला एक सेकंड मी मेन्यू दाखवून देते गाईजला. किती पाव पाहिजे? 2? तू किती खाशील? मी पावले का? विवेक पाव नाही खाणार आहे मित्रांनो. विवेक पाव नाही खाणार आहे. विवेक इज नॉट गॉना ईट पाव. यांची चटणी एक नंबर असते. 2 पाव खाईन मी. गर्दी कमी आहे ना. गाईज ही माझी इयरिंग बघून घ्या. हे इयरिंग्स विवेकने गिफ्ट केलेले आहे मला. विवेकची चॉईस चांगली आहे. फेवरेट फिश आहे माझी, मला खूप आवडते. लाईक फिश थालीवाले सगळ्या गोष्टींना बीट करते इकडची फिश, एवढी टेस्टी आहे. लिंक रोडकडे आहे एक हे जय जवान आणि सिटिंग एरियाचं थोडंसं डिफरंट दुसरीकडे आहे. तर आम्ही ऑलवेज सिटिंग एरियाकडे प्रेफर करतो बसायला, बिकॉज तिकडे उभं राहून खाण्यामध्ये एवढी मजा नाही जेवढं असं आरामात फिश खाण्यामध्ये मजा. आणि याची चटणी पण खूप टेस्टी असते. इफ यू वॉन्ट टू नो द ॲड्रेस तर कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये ॲड्रेस सांगणार, तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देऊन देईल. हिअर इज अवर ऑर्डर गाईज. हे फिश काय आहे, पंजाबी फिश फ्राय आणि चिकन तंदुरी. हे खूप टेस्टी लागतं. सगळ्यात फेवरेट ही चटणी. मी जास्त पाव ही चटणी संगतीच खाते. लेट्स ईट इट. कसं विवेक? सबसे पहले तो चटनी पाव. तंदूरी have a bite. चक्कर वेळ माणसं कमी चावलं. दिस इज अवर बिल गाईज. मजा आली. कसं फूड होतं विवेक, मला रिव्ह्यू करून दे. हर टाईम होते त्यावेळी टेस्टीच असतं इकडचं, रिव्ह्यू करायची गरज नाही आहे. खूप टेस्टी असतं म्हणून आम्ही बार 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 इकडेच येतो. खूप टेस्टी. दिस इज द टी शर्ट गाईज. हे आम्ही विवेकला हुडी आणलेली आहे लिंक रोडवरून आणि आम्ही घरी आलेलो आहोत. तर आजचा व्लॉग मी इथे एंड नाही करणार आहे. पूर्ण ऐका, पळू नका. आजचा व्लॉग मी इथे एंड नाही करत आहे. आज मी जास्त फोटोज व्हिडिओज नाही काढलेले आहेत. सो विवेक कंपन्सेट करत आहे आणि विवेक बोला की मी उद्या परत तुला घेऊन जाणार आणि तू मस्त चांगले तुझे फोटोज वीडियोज़ काढ. सो कल का भी व्लॉग, कल का भी दिन हम लोग दिखाएंगे इसी व्लॉग में. सो टुडे के लिए अभी बस हो गया इतना ही. मिलते हैं कल. हाय गाइज, अनादर डे अनादर लुक. आणि हा सेकंड दिवस आहे ज्या दिवशी, आज काय आहे 26 जानेवारी रिपब्लिक डे आहे. त्या दिवशी आता मी रेडी होऊन बाहेर चाललेली आहे बिकॉज मला थोडंसं फोटोशूट करायचं आहे. तर ही साडी मी मम्मीची घातलेली आहे, माझ्या सासू मॉमची साडी घातलेली आहे. इयरिंग्स पण माझ्या सासू मॉमचेच आहेत आणि हे रिंग्स घातलेले आहेत मी. हो झालं चल आली. तर लेट झालेलं आहे आज पण बिकॉज आमच्या घरी काहीतरी होतं, ते देवाचं मुंजे समथिंग काहीतरी होतं. तर त्याच्यामध्येच आमचा पूर्ण दिवस गेला स्वयंपाक वगैरे ते पूजा करण्यामध्ये. आणि आता मी चाललेली आहे, 4:30-5 वाजलेले आहेत. चलो लेट्स गो. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते आज काय काय करणार आहे मी. दिस इज माय बॅग गाईज.
चलो लेट्स गो. तयारी कधीची झालेली आहे बट विवेक टाइमपास करते करणच्या लॅपटॉपमध्ये. दिस इज चेपल रोड गाईज. इकडे मी खूप सारं फोटोशूट केलेलं आहे माझं. थँक्यू विवेक. विवेकची बँड आज नाही बजी बिकॉज विवेकने लवकर पोहोचवलेलं आहे मला. इकडे गाड्या खूप आहे सो आम्ही दुसरं लोकेशन शोधतोय अजून व्हिडिओसाठी. चलो लेट्स गो. चांगलं आले ते समोर बघू. फोटोशूट इज डन एव्हरीवन. विवेकने चांगलं काम केलं. गुड जॉब. चल तर कुठे जायचं आपल्याला? काय करायचं झालं फोटो गाईज विवेक मला पार्टी पण देते. तुम्हाला इथे हे रोल आम्हाला खूप आवडतात इकडचे रोल्स सो आम्ही ते खायला आलेलो आहे. आज की पार्टी विवेक के नाम आहे गाईज. काटर्सच्या इथे नाही गोड नाही आवडत मला. दिसत नाही येत आपण मे बी आय शूड इथं. आता चांगलं दिसत आहे. डन विथ द फोटोशूट. रस्ता आम्हाला भेटलाच नाही लवकर मित्रांनो. आम्ही खूप शोधल्यानंतर तो चेपल रोड आम्हाला फायनली भेटला. तिकडे मी खूप सारे फोटोज व्हिडिओ शूट केले. आणि इकडे मला कॅमेरा ठेवता येत नाही आहे. चिपकत पण नाही आहे. त्यांनी आम्हाला बसायला जागा दिलेली आहे. मस्त स्ट्रीट फूड बँड्रामध्ये जर खायचं असेल तर हे खूप टेस्टी रोल्स आहेत लोकांचे. कोणता रोल घेतला आपण विवेक? बिगर दॅन माय फेस. बॅक गायज आम बॅक. घरी आलेली आहे मी. तुम्हाला दिसत असेल वॉशरूममध्ये व्हिडिओ शूट करते. सो तुम्हाला वाटत असेल की मी एवढं तयारी करून फोटोशूट करायला चाललेली आहे बिकॉज मी इंस्टाग्रामवरती एक न्यू अकाउंट ओपन केलेलं आहे जिथे मी फक्त माझे कपडे वगैरे असं स्टाईल फॅशन तेच दाखवेल बिकॉज माझी आवडच ती आणि माझी वाईबच ती आहे. बट जे माझं मेन अकाउंट आहे जिकडे मी पोस्ट करते आय नो तुम्ही खूप लोक मे बी मला फॉलो करत असणार. तिकडे सध्या मी असं खूप कॉमेडी आणि लाईक डिफरंट कॉन्टेंट टाकते जो की माझी वाईफ बिलकुल नाही आहे. लाईक मला ते बघूनच स्वतःला बघून क्रिंज अटॅक्स येतात की ब्रो तू काय टाकत इंस्टावरती. बट इट वर्क्स. त्या अकाउंटवरती त्याच गोष्टी वर्क करतात. मी किती फॅशनचं टाकलं काय टाकलं तरी त्या अकाउंटवरती ते वर्कच नाही करत. बट जसंच मी काहीतरी बघचोदी किंवा असं कॉमेडी कॉन्टेंट टाकलं तर ते वर्क करतं. सो त्या अकाउंटमध्ये त्याच्यासाठीच ठेवणार फक्त. आणि माझी फॅशन वगैरे जी माझी रिअल आणि ॲक्च्युअल वाईब आहे आणि ज्या टाईपचा कॉन्टेंट मला पोस्ट करायला आवडतो इंस्टाग्रामवरती त्यासाठी मी एक वेगळं अकाउंट उघडलेलं आहे. दिस इज आय गेस. सो इफ यू केम अक्रॉस अकाउंट जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज फॉलो मी गाईज ऑन दॅट अकाउंट. तिकडे आणि आय विल नॉट डिसअपॉइंट यू. मी तिकडे खूप चांगले चांगले कपडे फिट चेक्स फॅशन इन्स्पो वगैरे ते सगळं आणि कन्सिस्टन्सी पण ठेवणार त्या अकाउंटवरती. सो प्लीज 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 नको फॉलो कर लो गाईज बापरे. सो बघू अभी 2 अकाउंट तर ओपन केलेले. आय डोंट नो इफ इट विल वर्क ऑर नॉट. आणि इफ नाही पण केलं तरी स्टिल इट मेक्स मी हॅपी. तर मी ते कंटिन्यू चालूच ठेवणार आहे. सो प्लीज फॉलो मी देअर गाईज अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मिळते हैं नेक्स्ट व्हिडिओ में. बाय बाय.